मुंबई महापालिकेचा कोविड करप्शन, कोविड घोटाळा आज पहिला हिस्सा महापालिकेचे असे 5 कोविड करप्शन इश्यूज मी आपल्या समोर मांडणार आहेत। त्यातला पहिला जो घोटाळा आहे की जे RT-PCR एंटीजन टेस्ट मेडिकली इमर्जन्सीच्या नावाने ज्या पद्धतीने महापालिकेचे सत्ताधारी नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी जे करप्शन केलं आहे त्या 1000 कोटीचा वर जाणार। अधिकाऱ्यांनी स्वतःचे आई बाबा पत्नी मुलगा यांच्या कंपनींना कॉन्ट्रॅक्ट दिले, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना। आज एक उदाहरण आपल्याला देतो। एल वॉर्डचे अधिकारी असिस्टंट कमिशनर वॉर्ड ऑफिसर मनीष राधाकृष्ण वळंजू हे एल वॉर्डचे ऑफिसर होते। त्यांनी स्वतःच्या वडिलांची कंपनी जेन हेल्थ डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरी जेनेसिस डायग्नोस्टिक LLP ह्या 2 कंपन्यांना भरपूर कॉन्ट्रॅक्ट दिल्या। आश्चर्याची गोष्ट आहे की मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबईचे महापौर स्वतःचं एफिशियन्सी, आता ते बोलताना भ्रष्टाचारची एफिशियन्सी शब्द टाळतात। ही कंपनी केव्हा रचना झाली? जेन हेल्थ डायग्नोस्टिक 21 ऑगस्ट 2020 अधिकृत कोविड रेकग्नाइज झाला की ज्याला महापालिका आणि मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करायचे। ही सुरुवात झाली ऑगस्ट 2020 मध्ये। ज्या कंपनी आणि त्या कंपनीचं बॅकग्राऊंड इज नथिंग। 1 लाख रुपयाची कंपनी आणि राधाकृष्ण भालचंद्र वळंजू हे मनीष वळंजूचे वडील। ही इज ऑलमोस्ट 69 इयर्स ओल्ड। कुठलं काय प्रोफेशनल क्वालिफिकेशन नाही। लाखाची कंपनी 33.19 कोटीचे कॉन्ट्रॅक्टचे तर मी आज तुम्हाला रेकॉर्ड देतोय, महापालिकेचे ऑफिशियल डॉक्युमेंट देतोय। टोटल 100 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट या कंपन्यांना मिळाले आहेत। मी जे आपल्याला आज रेकॉर्ड दाखवतोय ते काही वॉर्डातले आहेत। 33,97,06,880। दुसरी जी कंपनी आहे दोन्ही यांची मनीष वळंजूंचा वडिलांची। आता वडिलांचा फार मोठा बिझनेस आहे, आणखीन आर्थिक व्यवहार आहे, प्रोफेशनल टॉप लॅबोरेटरीज आहे, नथिंग। चाळीत राहत होते, सामान्य माणूस। दुसरी जी कंपनी आहे जेनेसिस डायग्नोस्टिक LLP रजिस्ट्रेशन झालं 18 जून 2021 आणि धडाधड दुसऱ्या दिवसापासून कॉन्ट्रॅक्ट मिळायची सुरुवात। फाउंडर प्रमोटर कोण? मनीष वळंजूचे वडील। माझा महापालिका हा विषय मी एंटी करप्शन कडे कंप्लेंट फाईल केली आहे। या चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राला भेटून मी हे मागणी करणार आहे की मुंबई महापालिकेत RT-PCR स्वॅब टेस्ट म्हणजे RT-PCR एंटीजन टेस्ट
याचे ज्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले गेले त्याचं फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे. त्या कंपन्यांची कॅपॅसिटी काय, कंपन्या केव्हा बनवण्यात आल्या, त्यांची फायनान्शियल मेडिकल अनुभव काय. आणि मनीष वळंदूनी स्वतःचा वडिलांचा कंपनीला 100 कोटीचा आधी एल वॉर्ड कुर्लामध्ये होते आणि आता ई वॉर्ड यशवंत जाधव यांचा वॉर्डातले वॉर्ड ऑफिसर असिस्टंट कमिशनर आहेत. ताबडतोब इन्क्वायरी व्हायला हवी. मी आज एक छोटासा विषय, समीर वानखेडेचा आज वाढदिवस आहे, त्या निमित्ताने मला मुंबई महापालिका आयुक्तांना एक विनंती करायची आहे की माननीय नवाब मलिकनी पहिल्या दिवशी हे जे सर्टिफिकेट ट्विट केलं होतं त्या सर्टिफिकेटची ऑथेंटिसिटी, क्रेडिबिलिटी काय आहे. गेले महिनाभर मी मुंबई महापालिकेचा वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या अनेक ऑफिसरचा संपर्क करतोय. अजूनपर्यंत एक अधिकारी मला सापडलेला नाही की ज्यांनी ह्याचे ओरिजिनल सर्टिफिकेट पाहिलंय किंवा ऑथेंटिक फोटोकॉपी. मला महापालिकेने सांगितलं याच्या संबंधित अधिक ऑफिसर आहे ई वॉर्ड भायखळा, कारण की तिथल्या हॉस्पिटलमध्ये समीर वानखेडेचा जन्म दाखवण्यात आला आहे. मी त्या वॉर्डात गेलो, त्यांनी मला एक सेट झेरॉक्स दिल्या. मी त्यांना विचारलं आरटीआय मध्ये तुम्ही ऑफिशियली देतात, मला फाईल इन्स्पेक्शन करायचं आहे. फाईल इन्स्पेक्शन करायला गेलो तर कळलं की हे कागद त्यांच्याकडे 10 दिवसापूर्वी आलेत. म्हणजे अशा प्रकारची चीटिंग. त्यांना विचारलं ओरिजिनल कुठे, मला माहित नाही. तुमच्याकडे हे कुठून आले तर म्हणे दुसऱ्या ऑफिसरनी मला झेरॉक्स दिल्या. त्या दुसऱ्या ऑफिसमध्ये विचारलं तर म्हणाला आमच्याकडे ओरिजिनल नाही आहे. मग माझा मुंबई महापालिका आयुक्तांना एवढंच म्हणणं आहे, हे सर्टिफिकेटचं ओरिजिनल कुठे. महापालिका जर त्याची दावा करते कि वी आर द रजिस्ट्रार ऑफ बर्थ एंड डेथ, why originals are not available? And if there are xerox copies, are those xerox authentic? And what is the source? समीर वानखेडेंनी चुका केल्या असेल डिपार्टमेंटला सांगा, डिपार्टमेंटनी योग्य कारवाई करावी. परंतु महाराष्ट्राची जनता जाणू इच्छिते की माननीय नवाब मलिकनी जे सगळ्यात पहिलं ट्विट केलेलं हे सर्टिफिकेट हे त्यांना कोणी उपलब्ध करून दिलं आणि ज्या ऑथॉरिटीने उपलब्ध करून दिलं त्या ऑथॉरिटीने याची ऑथेंटिसिटी डिक्लेअर करावी. मैं हिंदी में बोल देता हूं थोड़े में. म्हणूनच आता ते वेबसाईटवर तर महापालिकेतला तर मी ऑफिशियल आरटीआय मध्ये गेलो. ई वॉर्ड ऑफिसर, डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर, हेल्थ ऑफिसर ऑफ मुंबई महापालिका सगळ्यांची मी चर्चा केली. तर तुमचा आणि माझंही बर्थ डेट, बर्थ सर्टिफिकेट वेबसाईटवर अवेलेबल आहे का हे माझ्यासाठी ज्ञान आहे. म्हणजे मला माहित नाहीये. इफ महापालिकाने एवढं सरस कॉम्प्युटरायझेशन केलं तर वी विल एक्नॉलेज एंड इफ इट इज अवेलेबल ऑन महापालिकाच वेबसाईट, मग महापालिकाकडे ओरिजिनल असलंच पाहिजे किंवा त्याचा सोर्स असला पाहिजे. कोणी तुम्ही जाऊन माझं सर्टिफिकेट दिलं आणि त्या महापालिकेने टाकावं की नाही तुम्हाला जन्म पाकिस्तानमध्ये झाला असं थोडं चालणार. कशात ते समीर वानखेडेचा कथा संदर्भात मला कोणीतरी सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. मी आता काढला विषय तर मला कोणीतरी सांगितलं. हे तर माझा मी गेले हे म्हणूनच कोणी वाचून मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं.
पण हे तर मी आरटीआय मध्ये तो गेल्या आठवड्यात गेलो. मुद्दा ऐसा है कि आज हम उसके बर्थ डेट चेक करने नहीं बैठे. हे जे सर्टिफिकेट नवाब मलिकनी सोशल मीडियावर टाकलं तर त्याची ऑथेंटिसिटी आणि हु इज द ऑथॉरिटी इन मुंबई महानगरपालिका. 1 महिने मी मुंबई महापालिकेला हात तोडून विनंती करतोय. 7 ठिकाणी आरटीआय ठिकाण टाकल्या, 8 अधिकाऱ्यांशी बोललो. अजूनपर्यंत आत्ता पण 10 मिनिटापूर्वी पण दे आर नॉट रेडी टू टेल मी ऑथेंटिकली दिस इज ऑथेंटिक सर्टिफिकेट. आमच्याकडे जे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो, आमच्याकडे आहेत ते आम्ही दाखवतोय. हे काय महापालिकेला नाही करू शकत. मग तुमच्याकडे आलं कुठून? सोर्स सांगा. आमच्या कॉम्प्युटरमध्ये, अरे कॉम्प्युटरमध्ये आहे, दॅट डझंट मेक देन यू से इट इज ऑथेंटिक. आम्हाला फक्त मी शेड्यूल कास्ट कमिशन मध्ये कंप्लेंट केली आहे. शेड्यूल कास्ट कमिशननी मला थोडं गाईड करायला सांगितलं आहे आणि म्हणून मी पण पाठपुरावा करतायत, तेही करतायत की ह्या सर्टिफिकेटची ऑथेंटिसिटी का. शेड्यूल कास्ट कमिशननी पण महापालिकेला क्वेरी पाठवली आहेत, मी पण पाठवली आहे. मी एफ साऊथ मध्ये ई वॉर्ड मध्ये गेलो. ई वॉर्डनी सांगितलं आमच्याकडे याचे कुठलेच कागदपत्र नाही. दे हॅव गॉन रेकॉर्ड. माझ्या आरटीआय चा आसपास, आरटीआय गेल्यानंतर किंवा त्याच्या काही दिवस आधी त्यांनी मुंबई महापालिकेचा जो सेंट्रल डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून जे पेपर आले ते मला दिले. मी त्यांना सांगितलं यू डिक्लेअर दिस आर ऑथेंटिक. तर मी एवढंच सांगू शकतो की मला त्यांनी दिले ते मी म्हणजे त्यांच्याकडे ओरिजिनल आहे, ते म्हणजे त्यांच्याकडे पण ओरिजिनल नाही आहे. तो विदाउट हॅव्हिंग ओरिजिनल डॉक्युमेंट टू पास एनी कॉमेंट इट इनअप्रोप्रिएट. नहीं ना, इसमें भी नहीं दिया ना. ये मैंने जब उनको कहा कि आप मुझे इसकी फोटोकॉपी दे रहे हो तो आई टोल्ड देम फोटोकॉपी देते समय आपको वाक्य डालना पड़ेगा, ये ऑथेंटिक कॉपी है. वो नहीं डालने तैयार. तो मैंने उनको बोला कि सोर्स लिखना पड़ेगा. तो बोले सोर्स कैसे लिखूं, ये तो मैंने वहां से फोटोकॉपी मंगाई है. तो उनके पास ओरिजिनल, तो बोले उनके पास भी ओरिजिनल नहीं है. मैंने बोला लिख के दो. तो वो बोलते हैं कि मैं सोच के बताता हूं. और ये मैंने लेटर लिखा ना इनको, आपको लेटर की कॉपी दी ना अभी शेड्यूल कास्ट कमीशन को, कि मुंबई महापालिका मुझे अवॉइड कर रही है, तो नाउ यू प्लीज टॉक टू देम. खाली मुंबई आरटीआई के दरमियान मुंबई महापालिका ऑथेंटिक अथॉरिटी है, वो फोटोकॉपी निकाल के ही खाली दे के काम बंद नहीं होता है. जरा हिंदी में बता देता हूं. मुंबई महापालिका का कोविड करप्शन घोटाले की श्रृंखला का पहला हफ्ता आज मैं रिलीज कर रहा हूं. मुंबई महापालिका ने अपने अधिकारियों की कंपनियां और शिवसेना नेताओं की कंपनियों को बड़े प्रमाण में आरटीपीसीआर के कॉन्ट्रैक्ट दिए. वो कंपनी का कोई क्वालिफिकेशन नहीं. कोविड में पैसे कमाना ये धंधा मुंबई महापालिका और सत्ताधारी पार्टी के नेताओं ने किया. जो आज मैं 2 कंपनियों के नाम डिक्लेयर कर रहा हूं, जेन हेल्थ डायग्नोस्टिक प्राइवेट लिमिटेड एंड जेनेसी डायग्नोस्टिक एलएलपी, ये कंपनियां मुंबई महापालिका के असिस्टेंट वार्ड ऑफिसर, असिस्टेंट कमिश्नर मनीष वणंजू, उनके परिवार की है. उनके पिताजी इसके प्रोमोटर है.
पिताजी 69 ईयर ओल्ड, कोई क्वालिफिकेशन नहीं, कोई अनुभव नहीं, कोई आर्थिक इंडस्ट्री नहीं। 21 अगस्त 2020 को पहली कंपनी बनाई और दूसरी कंपनी 18 जून 2021 को बनाई। दोनों कंपनियों को लगभग 100 करोड़ का कॉन्ट्रैक्ट दिया है। 33 करोड़ के ऑफिशियल उनके कॉन्ट्रैक्ट के डिटेल्स 2 वार्ड के 33 करोड़ 97 लाख 6,880 इसके पुरावे मैं आपके सामने रख रहा हूं। मेरी मुंबई महापालिका से मांग है, चीफ सेक्रेटरी से मैं मिल रहा हूं कि भाई मुंबई महापालिका ने कोविड टेस्टिंग का जितनी भी लेबोरेटरी को कॉन्ट्रैक्ट दिया है उसका फॉरेंसिक ऑडिट होना चाहिए। कंपनियां कब बनी, उनके पार्टनर कौन है। एंटी करप्शन में भी मैंने इसकी शिकायत दी है। एक वार्ड अधिकारी अपने पिताजी अपनी कंपनी को, जो कोई क्वालिफाइड नहीं, उसी प्रकार से मैं और 5 इस प्रकार की कंपनियां आने वाले 1 महीने में आपके सामने रखूंगा। कोविड करप्शनच्या एका प्रकरणात असलम शेख यांची पण त्या करप्शनच्या प्रकरणात त्यांचाही पत्रव्यवहार मला दिसला आहे। आता पुढे 5 इन्स्टॉलमेंट येणार आहे ना। असलम शेखचा पत्रव्यवहार दिसला आहे। आता त्याची बाकी सगळी डिटेल आली तो घोटाळा झालाय, त्या टेंडर मध्ये घोटाळा झालाय। आता घोटाळा त्यांनी काढला की त्यांनी केला की त्यांनी काढल्यानंतर तो घोटाळा नाही आहे असं बोललं गेलं तर त्याची चौकशी करावी लागणार ना। मुंबई में 2 पालक मंत्री है, एक पालक मंत्री के प्रकरण में कुछ पत्रव्यवहार दिखा, दूसरे पालक मंत्री का भी कहीं कुछ दिखा क्या? 5 इंस्टॉलमेंट आ रहे हैं। पर्यावरणात बदल आशिष शेलार यापूर्वी मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार मांडत होते, पण गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावर आरोप त्यामुळे जबाबदारी तुमच्याकडे आली। मला असं वाटतं की सागर तर ज्ञानात आणि यादशक्तीचं सागर असला पाहिजे। मुंबई महापालिकेचे कोविडचे 4 करप्शन सगळ्यात पहिली सुरुवात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रींनी त्यांच्या बिल्डरला 62 कोटी जमीन दिली आणि 2100 कोटीत घेतली। मुंबई महापालिकेचा हा पहिला घोटाळा इथेच मी काढला होता। त्यानंतर आपला कोविडचा दुसरा एक ते कोविड हॉस्पिटल 5000 खाटांचा 2100 कोटीचा घोटाळा, दुसरा रेमडेसिविर इंजेक्शनचा घोटाळा, तो लोकायुक्तमध्ये सुनावणी चालू आहे। तो पण उद्धव ठाकरे साहेबांचा मुंबई महापालिकेतच आहे। 1668 रुपये में रेमडेसिविर घेतलं त्यांनी। हाफकिन इन्स्टिट्यूटने 668 मध्ये, त्यात 7 एप्रिल 2021 दोन्ही टेंडर। आणि आपला माननीय मुख्यमंत्रींनी खूप त्यांनी आणि त्यांचा महापालिका आयुक्तांनी खूप आम्हाला मोदीचं वॅक्सिन नको, ग्लोबल वॅक्सिन टेंडर काढलं होतं आणि त्याचं ऑपरेशन बांद्राहून होत होतं आणि ते किरीट सोमय्याने सिद्ध केलं की 11च्या 11 बोगस कंपन्या आहेत म्हणून ते टेंडर रद्द झालं। पण माझं काय, मी महापालिका सह ठाकरे साहेबांच्या सरकारचे सगळेच घोटाळे काढतोय ना। परवा मी बीडला जात आहे, धनंजय मुंडेचा जो घोटाळा काढलाय त्याची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे। ओके, एक हो गया ना कि दोनों? समीर वानखेड़े का यह जो सर्टिफिकेट नवाब मलिक साहब ने ट्वीट किया था, इसकी ऑथेंटिसिटी, क्रेडिबिलिटी के दृष्टि से मैं गया महीना भर महापालिका के अनेक ऑफिस में गया। अभी तक मुंबई महापालिका
इसकी ऑथेंटिसिटी डिक्लेयर करने तैयार नहीं है। इसका ओरिजिनल कहां है? महापालिका ने छुपा के रखा है या और किसी ने? महापालिका ने कहा हमारे पास इसके ओरिजिनल सर्टिफिकेट नहीं है। मैंने इस संबंध में शेड्यूल कास्ट आयोग से भी बातें की है कि यह सर्टिफिकेट की सत्यता, ओरिजिनलिटी ये मुंबई महापालिका ने स्वीकार करनी चाहिए, अन्यथा नवाब मलिक जी को यह सर्टिफिकेट कहां से मिला इसके बारे में जानकारी लेनी चाहिए। पेपर मला तुम पूछ रहे हो या मैंने बोलना है? यापूर्वी अनेक अशा प्रकारचे स्टेटमेंट आले, पण कोणताही कोर्टाने अजूनपर्यंत दमडीची रिलीफ उद्धव ठाकरे सरकारला दिलेली नाही। हायकोर्ट पासून सुप्रीम कोर्टात कुठलंही रिलीफ न अनिल देशमुख, न सचिन वाझे, न प्रदीप शर्मा, मनसुख हिरणची हत्या झाली हे सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून आयोग, ज्युडिशरी ते आपलं काम करतात। आरोपींनी एकदा एक गोष्ट सांगावी, दुसऱ्यांदा दुसरं सांगावी आता सांगून सेन्सेशन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला तर त्याने इग्नोर केलं पाहिजे। सर 28 दिसंबर को कांग्रेस स्थापना दिवस है, उसके लिए मुंबई में कार्यक्रम किया गया था, उसमें राहुल गांधी आने वाले थे। उस कार्यक्रम को बीएमसी और मुंबई पुलिस ने अनुमति नहीं दी, इसलिए भाई लगता मुंबई कांग्रेस के अध्यक्ष हाईकोर्ट में कल गए थे, पर आज उन्होंने उनका पिटीशन विड्रॉ कर दिया है, क्या कहेंगे? वास्तव में महाराष्ट्र में सरकार कहां है? सिर्फ मुख्यमंत्री आराम कर रहे ऐसा नहीं है, पूरी सरकार कोमा में जा रही है। सिर्फ एक ही काम चल रहा है, लूट लूट लूट, बाकी पूरी सरकार कोमा। मराठी ते सांगायचं करायचं रे बाबा। हे तुम्हाला सगळ्यांना मराठी शॉर्ट बाईट देऊन टाकू का? दोन्हीची 4-5 लाईन देऊन टाकू। मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि सत्ताधारी पार्टीच्या नेत्यांनी ज्या कोविड करप्शन तो घोटाळे केले त्याचा आज एक 100 कोटीचा घोटाळा आरटीपीसीआर स्वॅब एंटीजन टेस्टच्या नावाने महापालिकेचे एक अधिकारी मनीष राधाकृष्ण वळंजू जे आधी कुर्ला एल वॉर्डचे अधिकारी होते आता ई वॉर्डचे स्वतःचा वडिलांच्या कंपनीला 100 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट दिले। वडिलांची काय क्वालिफिकेशन नाही, कंपनी 2 कंपन्या बनवला, एक कंपनी 21 ऑगस्ट 2020 ला जन्माला आली, दुसरी 18 जून 2021। अशाच प्रकाराने सगळ्या एंटीजन टेस्टचे कॉन्ट्रॅक्ट म्युनिसिपल कमिशनरचे सगळे चेल्यांनी वाटून घेतले आहेत आणि म्हणून या प्रकरणाची चौकशी याचं फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे। ज्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिल्या गेल्या त्याचं क्वालिफिकेशन काय, आर्थिक क्वालिफिकेशन काय, हा एक मोठा घोटाळा 100 कोटीचं पहिलं उदाहरण आज दिलंय। आता 5 इन्स्टॉलमेंट येत्या काय आठवड्यात जनतेसमोर मांडणार।
समीर वानखेडेचं जे बर्थ सर्टिफिकेट त्याचे ओरिजिनॅलिटी काय, त्याची ऑथेंटिसिटी काय, गेले 1 महिने मी मुंबई महापालिकेच्या हेडक्वार्टर पासून ई वॉर्ड भायखळा ऑफिस पर्यंत धक्के खात आहे. महापालिकेकडे आजपर्यंत त्याचा ओरिजिनल सर्टिफिकेट सापडलेलं नाही. मला जे देण्यात आले, दाखवण्यात आले, त्या झेरॉक्स होत्या आणि त्या झेरॉक्स पण त्यांना कोणीतरी आणून दिल्या. माझी महापालिका आयुक्तांना विनंती आहे की नवाब मलिकनी जे ट्विट केलेलं समीर वानखेडेचं बर्थ सर्टिफिकेटची ऑथेंटिसिटी सांगा. आता आहे की ज्युडिशरीचा इंटरेक्शन दरम्यान कोणी आरोपींनी काय स्टेटमेंट केलं तर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही आहे. ज्युडिशरी, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात या सगळ्या आर्ग्युमेंट त्यांच्या वकिलांनी केल्यानंतरही त्यांचा कोणाला बेल मिळालं नाही, म्हणून उगाच सेन्सेशनायझेशन करण्याच्या प्रयत्नाला आपण फार दाद देऊ नये. 28 डिसेंबरला मुंबईमध्ये काँग्रेसचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी परवानगी नाही दिली. याविरोधात भाईयुक्त हायकोर्टात गेले, पण त्यांनी आज त्यांचं पिटिशन मागे घेतलं, विड्रॉ केलं. हिंदुस्थानातली पहिली कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये मिनिमम फक्त 1 पॉइंट प्रोग्राम म्हणजे प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या आपल्या खात्यात लूट चालवावी, तेवढंच काम हे करत आहे. अन्यथा मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री तेव्हापासून आराम चालू आहे आणि बाकी सरकार कोमामध्ये. ओबीसीची सभा झाली, तिथं आयोजकांवर गुन्हा झाला आहे. मुद्दा असा आहे की सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्राम फक्त लूट मत चलो, चोर मचाए लूट, तर तेवढंच आहे. बाकी सरकारच कुठे एसटी एवढं आंदोलन इतके दिवस चाललेले आहेत, RT-PCR बद्दल एवढे कॉमन लोकांना लुटण्याचं काम कोमामधलं सरकार. जे धनंजय मुंडेच्या नावाने FIR झाली आहे त्याला ठाकरे सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला होता. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत तर त्या FIR वर जे जगमित्र साखर कारखाना घोटाळा त्याची चौकशी व्यवस्थित व्हावी, त्यासाठी त्या बर्दापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये याचा पाठपुरावा करण्यासाठी मी परवा बीडला जाणार. विधान परिषदेचा निकाल समोर येतो, त्यामध्ये भाजपचा विजय होतो दिसत आहे. वास्तविकरित्या विजय आणि पराभवापेक्षाही काँग्रेस, NCP आणि शिवसेनाने किती पैसा उधळला आणि त्यानंतर काय निकाल आले. सह्याद्रीची उंची म्हणजे